काम मला आवडतंय, पण म्हणजे फक्त कामच मी करणार आहे असंही नाही. याबद्दलचा अवेअरनेस आणि त्याचं कन्व्हिक्शन हे वाढतंय. रेग्युलर पगार आपल्या बँकेमध्ये जमा नाही झाला तर नो प्रॉब्लेम असं म्हणण्याची ताकद आणि म्हणण्याची मानसिकता ही आत्ताच्या जेन झी, जेन वाय, मिलेनियल्स याच्यामध्ये आलेली आहे. तुम्ही नोकरीवरनं काढून टाकायचं नाही, पण परिस्थिती अशी निर्माण करायची की त्या एम्प्लॉईला असं वाटलं पाहिजे यापेक्षा मी स्वतः रिझाईन करतो, सोडून देतो काम. इनफॅक्ट क्वाइट क्विटिंगच्या बाबत असं एक छान वाक्य मी वाचलं की इफ यू आर डुईंग क्वाइट क्विटिंग ऑन अ जॉब, यू आर ॲक्च्युअली क्वाइट क्विटिंग ऑन युअर लाईफ. यू शुड डू व्हॉट यू लाईक, बट इफ यू कांट देन यू शुड लाईक व्हॉट यू डू. तर काही राजकीय पक्ष आपल्याकडे आहेत भारतात असे की जे आता क्वाइट क्विटिंग मोडमध्येच आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवी चर्चा. गेले 2 महिने हळूहळू एका कॉन्सेप्टची चर्चा व्हायला लागली, ज्या कॉन्सेप्टचं नाव होतं क्वाइट क्विटिंग. 1 वर्षापूर्वी आपण द ग्रेट रेझिग्नेशन अशा कॉन्सेप्टवरती एपिसोड केलेला. सो दरवर्षी नोकऱ्यांच्या जगात, IT च्या जगात किंवा एकूणातच सगळ्या काम करणाऱ्यांच्या इकॉनॉमीच्या विश्वात सतत नवीन नवीन कन्सेप्ट येत असतात. कधीतरी ते बायर्स मार्केट सारखं एम्प्लॉयर्स मार्केट असतं, सेलर्स मार्केट सारखं एम्प्लॉय मार्केट असतं. तुम्ही ही क्रोनॉलॉजी उलटी करू शकता. तर हे सगळं नक्की काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे, कारण आता भारतातही त्याची चर्चा प्रकर्षानं होतीये, लिंक्डइनवरती होतीये, रेडिटवरती होतीये. रेग्युलर म्हणजे ट्रॅडिशनल मीडिया पण आता या कॉन्सेप्ट विषयी चर्चा करतोय. त्यामुळे या कॉन्सेप्ट विषयी आणि त्याच्या अनुषंगानं एकूणातच व्यवसाय, नोकरी, काम करणं याच्याविषयी आज मी गप्पा मारणार आहे. आणि माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आहेत AI करिअर तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांचे वेगवेगळे एपिसोड थिंक बँकवरती तुम्ही पाहिले असतील, नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यांचा लेटेस्ट एपिसोड सुद्धा बहुतांश लोकांनी तुम्ही पाहिला असेल. तर आज सरांची मला या सगळ्या विषयी चर्चा करायची. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि हाच पहिला प्रश्न आहे, क्वाइट क्विटिंग, नवीन फ्रेज, नवीन फॅड म्हणायचं, नवीन ट्रेंड म्हणायचं, हे नक्की काय आहे, कुठून सुरू झालं आणि कुणाला लागू होतं? तर क्वाइट क्विटिंग कन्सेप्च्युअली म्हणायचं झालं तर नवीन नाहीये, ही टर्म नवीन आहे. आणि ह्याच्याबद्दल बघायचं, मुळामध्ये क्वाइट क्विटिंग म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर की जसं पूर्वी लोक खूप अंग झोकून देऊन काम करायचे, सर्वस्व अर्पण करून काम करायचे, कधी पण तुम्ही मला कामाला बोलवा, मी तयार आहे, अशा टाईपमध्ये. तर हे सगळं एका साईडला. आणि त्याचं दुसरं टोक जे आहे ते म्हणजे जेवढं अगदी बेअर मिनिमम लागतं, म्हणजे अंग चोरून म्हणू आपण, अशा तऱ्हेचं काम करणे म्हणजे क्वाइट क्विटिंग. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही रिझाईन करत नाही आहात, तुम्ही राजीनामा देत नाही आहात, पण तुम्ही परिस्थिती अशी ठेवताय की अगदी जेवढं बेअर मिनिमम लागतं तेवढं काम करणे, याला म्हणायचं क्वाइट क्विटिंग. अशी टर्म आता गेली जुलै-ऑगस्ट पासून बऱ्यापैकी पॉप्युलर झालेली आहे. आणि ह्याला आधीच्या काळामध्ये कोस्टिंग असं पण म्हणायचंय. ते गेली काही दशकं चालू आहे की काही ठराविक लोक असायची, अजूनही असतात, की जी अगदी बेअर मिनिमम जेवढं लागतं तेवढं काम करणे, आणि ते त्यांच्याबद्दल बोललं पण जातं कंपनीच्या मध्ये. पण आता हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. मला तर वाटलं, जेव्हा मी क्वाइट क्विटिंग बद्दल ट्विटरवर किंवा लिंक्डइनवर चर्चा वाचली, ऐकली, त्यावेळेला असं वाटलं की आपल्याकडे बरेचसे लोक म्हणतील की ह्याची जी काही व्यवच्छेदक डिस्टिंग्विशिंग लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कधीही ऑफिसला आलात तरी सुद्धा 5ला काम बंद म्हणजे नक्की बंद, तुम्ही सुरुवात कधी केली ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाही, किंवा ओव्हर टाईम केलं तर त्याचं नकद पैसे मागणे, किंवा कुठल्याही प्रकारचं नवीन कल्पना तुमच्यासमोर मांडली तर त्याच्याबद्दल अनभिज्ञता दाखवणे, उत्साह न दाखवणे, आणि त्याच्याविषयी एक्साइटमेंट तर राहूच दे, पण तुमचा चेहरा अश्मीभूत असल्यासारखं, फॉसिलाइज्ड असं असणे. तर ही सगळी लक्षणं जर आपण बघितली की जी क्वाइट क्विटिंगची म्हणून डिस्कस होत आहेत, तर ही आपल्याकडे सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या बहुतांशी लोकांमध्ये आहेत. काही एक्सेप्शनल लोक असतात, परंतु त्यामुळे क्वाइट क्विटिंग हे काही खूप नवीन आहे आपल्याकडे. गेली 75 वर्ष अमृतकालामध्ये असं काही मला वाटलं नाही. पण बदल जो आहे तो म्हणजे एकतर हे आता जागतिक झालंय, आणि ते ग्रेट रेसिग्नेशन ज्याचा तू उल्लेख केलास त्याच्या पुढचा एक लॉजिकल स्टेप म्हणून आलाय. आणि दुसरं म्हणजे हे आता खाजगी क्षेत्रात होत आहे. तर क्वाइट क्विटिंगचा तो एक मुख्य अर्थ आहे. तर तुम्ही खाजगी क्षेत्राचा उल्लेख केलात आणि तिथंच मला थोडंसं अजून खोलात जायचं आहे की जिथे जॉब सिक्युरिटी नाही, जॉब सेफ्टी नाही,
परफॉर्मन्स ड्रिव्हन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग ते इन्सेंटिव्ह असेल, फॉरेन ऑपॉर्च्युनिटी असेल, प्रमोशन असेल, जे शक्यतो आपण कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणतो. असं असताना जिथं परफॉर्मन्स हा तुमच्या कोणत्याही पद्धतीच्या ग्रोथचा पॅरामीटर असताना हे करावंसं लोकांना का वाटतंय की मी परफॉर्मन्स करणार नाही किंवा मी ठरवून अंडर परफॉर्म करणार? तर याची एक 4-5 कारणं माझ्या मनामध्ये येतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की लोकांना बर्नआउट झाल्यासारखं वाटतंय. आणि गेले काही वर्ष चीनमध्ये याच्याबद्दलचे काही संज्ञा आहेत त्या आपण पटकन समजावून घेऊ. एक म्हणजे 996, म्हणजे सकाळी 9ला सुरू काम, रात्री 9 पर्यंत काम आणि असं 6 दिवस आठवड्यातला. तर ह्या टर्मला म्हणजे डेरोगेटरी टर्म आहे. तर ह्यांनी लोक खूप त्रस्त आहेत आणि बर्नआउट झालेला आहे. आणि म्हणून त्याला रिस्पॉन्स म्हणून चायनामध्ये जे सुरू आहे क्वाइट क्विटिंगचंच काय आपण म्हणू, जुळं भावंड किंवा निदान चुलत भावंड, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की टांग पिंग नावाची एक संज्ञा आहे. आणि याचा अर्थ असा की लाईंग फ्लॅट, फार डोक्याला ताप करून घ्यायचा नाही, मला काय त्याचं, हे त्याचं आपण मराठी भाषांतर करू शकतो. किंवा अजून बाई लान नावाचा अजून एक संज्ञा चीनमध्ये आलेली आहे आणि ती ह्याच्यामुळे बर्नआउटमुळे. आणि त्या संज्ञेचा अर्थ आहे की फार चिंता करायची नाही आणि लेट इट रॉट, म्हणजे जाऊ दे मला काय, अशाच टाईपमध्ये. तर हे एक खूप महत्त्वाचं कारण बर्नआउट असं मला वाटतं. आणि हे बर्नआउट पूर्वीचे जे जीवतोड मेहनत होती किंवा तुम्हाला म्हणजे एक रॅट रेस होती आपण म्हणू, की ज्याच्यामध्ये यू हॅड टू प्रूव्ह युअर सेल्फ. आणि काही त्याच्याबद्दलचं ट्रोलिंग आता गेल्या काही दिवसात झालेलं पण आहे की काही कंपन्यांचे सीईओज असं म्हणले होते की तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तर 18 तास काम करणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय यू कॅनॉट राईज. किंवा काही लोकांनी असं म्हटलं होतं की बॉसनी तुम्हाला कसंही वागवलं तरी सुद्धा यू नीड टू स्टेप अप टू द प्लेट आणि काम करणं आवश्यक आहे. तर कधीही तुम्ही हजर असणे, बाकी सगळ्या गोष्टीवर दुर्लक्ष असणे आणि हा सपोजिटली जो वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणतो तर त्याच्याकडे फारसं लक्ष न देणे, तर हे सगळं इट्स टेकिंग अ टोल. आणि हे जे काय आता झालंय तर बर्नआउट हा एक खूप मोठा इश्यू मला वाटतो. दुसरं जे कारण आहे ते मला वाटतं की ज्या तऱ्हेचे कामं आता उपलब्ध होत आहेत तर त्याला आपण गिग इकॉनॉमी ह्याच्यावर तर मला वाटतं 1.5 वर्षापूर्वीच थिंक बँकमध्ये कार्यक्रम झालेला आहे. तर गिग इकॉनॉमीमुळे असं झालंय की पूर्वीचं जे 2 पंच अँड 1 लंच हा जो प्रकार होता की तुम्ही काही झालं तरी एकाच कंपनी बरोबर सुरू करणार काम आणि रिटायर पण तिथेच होणार, आणि त्याच्यामध्ये हे सकाळी आल्यावर पंच कार्ड, बाहेर जाताना पंच कार्ड आणि मध्ये लंच टाइम असं वर्षानुवर्ष करणे, तर दिस नोशन इज गॉन. त्यामुळे प्रोजेक्ट बेस्ड असणे, कॉन्ट्रॅक्च्युअल असणे, तर ह्याच्यामध्ये समजा आज नाही मी काम केलं, मला नाही आवडत आहे म्हणून, तर काही त्याने आभाळ कोसळणार नाहीये, नंतर मिळेल काहीतरी, कारण गिग इकॉनॉमी इज टेकिंग शेप. त्यामुळे ती जी अनसर्टन्टी आहे, तू जे म्हणतोयस की तुम्हाला परफॉर्मन्स बेस्ड, तर परफॉर्मन्स इथं नाही दिला तर मी दुसऱ्या कंपनीत दुसऱ्या प्रोजेक्टवर देऊ शकतो. तर ही जी एक फ्लेक्सिबिलिटी मनामध्ये जी तयार झाली आहे, दॅट इज येट अनदर रिझन. बर्नआउट हा सगळ्यात महत्वाचं कारण. तिसरं जे आहे ते इंडस्ट्री 4.0 मुळे ज्या तऱ्हेची कामं निर्माण होत आहेत की ज्याच्यामध्ये सतत नाविन्य तुम्हाला दाखवणं आवश्यक आहे, आजमावणं आवश्यक आहे, तर त्याहीमुळे होत आहे. चौथं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कोविड. कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम आलं. कोविडच्या काळामध्ये द न्यू नॉर्मल असं आपण ऐकतो, म्हणतो, बोलतो. तर हे जे न्यू नॉर्मल आहे याच्यामुळे लोकांना एक नवीन विश्व खुलं झालेलं आहे. ते त्याचे कोविडचेच नक्की परिणाम आहेत. आणि कोविडच्यामुळे आपण सकाळी कधीही उठतो आहे, अंघोळ दाढी नाही केली तरी सुद्धा चालते आहे, आपल्या मीटिंग्स होत आहेत आणि ट्रॅफिकमध्ये आपण अडकत नाही आहोत, आपण मुलाबाळांच्या मध्ये आहोत, याची एक सवय झाली आहे. आता जेव्हा कंपन्या जशी पुण्यामध्ये बोलवायला लागल्यात तशा बे एरियामध्ये पण बोलवायला लागल्यात आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून लोक म्हणतात की नाही आम्ही घरनंच काम करू. हे विद्यार्थ्यांमध्ये पण प्रसिद्ध आहे, खूप पॉप्युलर आहे. आणि विद्यार्थ्यांना पण ऑनलाईन परीक्षा आणि ऑनलाईन क्लासेस आता त्यांचं म्हणणं आहे की आवडायला लागलंय. तर कोविडचा इफेक्ट डेफिनेटली याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती जी फ्लेक्सिबिलिटी आहे त्याची एक चटक लागली आहे लोकांना आणि म्हणून त्यांना ती फ्लेक्सिबिलिटी हवी आहे. म्हणून ते मग फार डोक्याला त्रास करून घेत नाहीत, हे जेवढं आवश्यक आहे तेवढं करणे. आणि पाचवं जे आहे ते कारण जरा वेगळ्या प्रकारचं आहे आणि ते म्हणजे की लोक असं म्हणतात मॅनेजमेंट क्षेत्रामधली की पीपल डोंट क्विट जॉब्स,
बिकॉज दे आर बॅड, बट इट इज बिकॉज ऑफ बॅड बॉसेस. तर आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये हे लोकांना जास्ती उजागर झालंय असं रिपोर्ट्स आहेत की आपण आपल्या कंपनीमध्ये एक कुटुंब व्यवस्था म्हणून आहे असं आपण उच्च रवानी सांगणार, परंतु जेव्हा खरी गरज होती त्यावेळेला मात्र तुम्ही त्या एम्प्लॉईजच्या बाजूनी उभे राहायला नाहीत, अशी एक समज ओरड असा आहे. आणि या प्रकाराच्यामुळे पण लोकांना असं वाटतंय की जर का माझ्या कामाची दखल घेतली जाणार नसेल तर मी जीवतोड मेहनत का करू. अशा एक 4-5 कारणांच्या मुळे मला वाटतं की ही संज्ञा म्हणून आत्ता आणि यातला कॉन्सेप्ट गेले काही वर्ष असं स्पष्ट होत आहे. तरी सगळी कारणं खूप इंटरेस्टिंग आहेत, पण मला या सगळ्याच्या अजून थोडं मुळाशी जायचंय. एका बाजूला रॅट रेस, परफॉर्मन्स प्रेशर, आणि दुसऱ्या बाजूला क्वाईट क्विटिंग, जेवढंच तेवढं काम, या आणि पाट्या टाका, आपल्या मराठी भाषेतला शब्द. या दोन्हीमध्ये एक हायपोथेसिस असा आहे की तुमचं काम हे तुमच्या आवडीचं नाही, तुमचं वर्क आणि लाईफ वेगवेगळं आहे, म्हणून त्याच्यात बॅलन्स हवा. 5 दिवस तुम्हाला शक्यतो नको असलेलं काम पैशासाठी किंवा उपजीविकेसाठी करता आणि 2 दिवस एन्जॉय करायचे असतात. या हायपोथेसिसवरती या सगळ्या कॉन्सेप्ट बेस्ड आहेत. पण मुळात हा हायपोथेसिसच पुन्हा एकदा विचार करायची किंवा पुन्हा जाऊन रिव्हिजिट करायची गरज आहे असं वाटत नाही का, की माझ्या आवडीचं काम असेल तर हे कुठलीच कॉन्सेप्ट येणार नाही. मग आवडीचं काम मिळत नाहीये का आवडीचं काम आणि त्याला मिळणारे पैसे याचं गुणोत्तर चुकतंय, नक्की काय घोळ? तर तू आता शेवटीचे 2 म्हणलास त्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आणि तरी सुद्धा म्हणजे क्वाईट क्विटिंगच्या बद्दल म्हणायचं झालं तर आय एम नॉट इन सपोर्ट. क्वाईट क्विटिंग ही माझ्या मते अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ती घातक गोष्ट आहे, करिअरसाठी पण आणि कंपनीसाठी पण. पण ते का होतंय याच्याबद्दल जर एक आपण ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये सगळीच कामं आपल्याला आवडती असतातच असं नाही. आणि आता आपण बऱ्याचशा लोकांनी इकिगाई नावाची कन्सेप्ट ऐकली असेल. तर हे जे जेन झी, जे मिलेनियल्स किंवा जेन वाय या लोकांना जे पैशाचं आकर्षण आहेच आणि एक ठराविक कॉम्पेन्सेशन हे जर आम्हाला मिळालं नाही तर आम्हाला इंटरेस्ट नाही असं पण आहे, पण त्यांना त्याच्यासाठी फक्त दोष देणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या मते लाईफ इज मच बिगर दॅन दॅट. आणि हे अवेअरनेस वाढतोय. काम मला आवडतंय पण म्हणजे फक्त कामच मी करणार आहे असंही नाही, याबद्दलचा अवेअरनेस आणि त्याचं कन्व्हिक्शन हे वाढतंय. आणि त्यांना वाटतंय की मला काम आवडत असलं तरी सुद्धा माझं जीवन याच्या पलीकडे असलं पाहिजे, मला माझी इकिगाई सापडली पाहिजे, मला माझं पॅशन पण फॉलो करता यायला पाहिजे. आणि प्रत्येक जण तू हे मान्य करशील की लकी नसतो, की पॅशन म्हणजेच काम होण्याची शक्यता पॉसिबली स्टार्टअप एवढीच आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यांना हे जमणारच नाहीये, परंतु त्याचा अवेअरनेस आणि त्याच्यासाठी लागणारी जी किंमत आहे, किंवा कदाचित एक 3-4 महिने असे असतील की आपलं रेग्युलर पगार आपल्या बँकेमध्ये जमा नाही झाला तर नो प्रॉब्लेम, असं म्हणण्याची ताकद आणि म्हणण्याची मानसिकता ही आत्ताच्या जेन झी, जेन वाय, मिलेनियल्स ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आणि दुसरं जे मी म्हटलं की तुम्हाला ॲप्रिसिएशन हे जर नसेल तर आता त्याच्याही मॅनेजमेंटमध्ये जेन थिअरी एक्स, थिअरी वाय, थिअरी झेड हे सगळं होतंच, की तुम्ही पैशामध्ये त्यांना कॉम्पेन्सेट करताय का, तुम्ही अॅक्नॉलेज करताय का, पाठीवर थाप देताय किंवा लोकांच्या समोर त्यांचं कौतुक करताय, जे काय असेल ते. तर हे थिअरी एक्स, थिअरी वाय, थिअरी झेड या सगळ्याचं जे मिश्रण आहे ते आता इकिगाईच्या काळामध्ये, जेन झीच्या काळामध्ये, इंडस्ट्री 4.0च्या काळामध्ये कदाचित तेवढं सॉलिड राहिलं नाहीये, थोडंसं तकलादूपणा त्याच्यामध्ये आलेला आहे. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स. आणि हे सगळं सुदैवाने मी तुझ्याशी बोलताना मला आठवतं की 22 वर्षापूर्वी आय स्टार्टेड वर्किंग फ्रॉम होम. मी 22 वर्षात कुठल्याही ऑफिसमध्ये गेलेलो नाही, माझ्याही कंपनीमध्ये नाही आणि मी IBM मध्ये होतो तेव्हाही नाही. आणि त्यावेळेला एक होतं की लोक विचारायचे, अरे वा मजा आहे, म्हणजे तुम्ही घरी बसून काम करता. मी त्यांना हे वेळोवेळी सांगत आलो की घरी बसून काम करणे म्हणजे किमान 3 तास जास्ती काम करणे. आणि मॅनेजर गृहीतच धरतात, नाहीतरी तुमचा ट्रॅफिकमध्ये वेळ जात नाहीये तर तुम्ही घरी अवेलेबल आहेत तर काम करा. पण त्याचा तू म्हणतोस तसा बर्नआउट नाही वाटला मला. आय वॉज एन्जॉईंग माय वर्क. आणि त्यावेळेला वर्क लाईफ बॅलन्स होता असं निदान माझा समज आहे. त्याचं आता सार्वत्रिकीकरण झालेलं आहे आणि त्याचं अपेक्षा अधिक उंचावलेले आहेत कोविडच्यामुळे. कोविडमध्ये कोणीच बाहेर पडत नव्हतं, त्यामुळे हे जे सगळी घरातले कम्फर्ट्स आहेत, लोकांच्या बरोबर कनेक्ट होता येते, तर हा सगळा प्रकार नक्की वाढलाय. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं काम आवडतं आहे म्हणून त्याच्यामध्ये 24/7च द्यायला पाहिजे असा माझाही अट्टास नाहीये. पण म्हणजे दॅट डझंट जस्टिफाय क्वाईट क्विटिंग. सर, मला याचे ग्लोबल कॉन्टेक्स्ट माहित नाहीत, कारण ते काही मित्र
त्यांचे अनुभवशिवाय माझ्याकडे थेट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नाही. पण भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये याच्यामध्ये भारतीय कुटुंबांच्यात विशेषतः मध्यम वर्गाच्यात आलेली आर्थिक स्टॅबिलिटी हा एक मुद्दा प्ले आउट होतो का? म्हणजे उदाहरणार्थ तुमची पिढी, तुमच्या आणि माझ्या पिढीत जवळपास 1-2 पिढ्यांचं अंतर आहे. त्यांना काही बर्डन्स होती, काही फॅमिलीला पैसे द्यायला लागत असतील किंवा काही भौतिक गरजा असतील, घर घ्यायचं आहे वगैरे वगैरे. आत्ताची जी पिढी आहे त्यांच्या पाठीमागच्या पिढीनं टप्प्याटप्प्यानं ग्लोबलायझेशनचे फायदे घेतलेत. ते नवमध्यम वर्ग झालेले आहेत, मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्गात गेलाय. त्यामुळं कशासाठी तरी मान मोडून काम करायचं याचं बर्डन आजच्या माझ्या वयाच्या जे 25-30 आहेत त्यांना नसल्यामुळं अशा पद्धतीचे प्रयोग करण्याचं धाडस येतंय का आणि त्याचाच हा परिणाम आहे का? एकदम बरोबर. मला असं वाटतं, मी सहमत आहे तुझ्याशी. नुसतं मान मोडून जाऊ दे, मनावर दगड ठेवून सुद्धा काम करण्याचे दिवस संपलेले आहेत. आणि जर कोणी असं काम करत असेल की जे 24/7 आहे आणि ते आउट ऑफ पॅशन आहे आणि ते मोजकी लोक आहेत, मी म्हणलं तसं. पण तुझं एक हा जो आत्ताचा मुद्दा आहे तो एकदम मी सहमत आहे त्याच्याशी, की अशा तऱ्हेची कंपल्शन, आर्थिक कंपल्शन, की काय तुम्हाला आवडतंय नावडतंय त्याचा काही संबंध नाही, हे करायचं आहे, कारण नाहीतर उद्या जेवणाच्या टेबलावर जेवण नसेल. तर ही परिस्थिती बहुतांशी ठिकाणी मध्यम वर्गामध्ये आता नाहीये. इनफॅक्ट आता अशी चर्चा चालू आहे की मध्यम वर्ग आहे तरी का, इथपर्यंत आलेली गोष्ट आहे ती. तर त्यामुळे हे म्हणणं बरोबर आहे की ते जे एक कुशन तयार झालंय, कम्फर्ट झोन तयार झालाय, की समजा मला 3 महिने नाही पगार मिळाला तर काही घरामध्ये अडत नाहीये, कोणाचं काही थांबत नाहीये. तर असं असताना मग मी मनाविरुद्ध का काम करू? तर हा नंबर वाढतो आहे. आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे फॅक्टर्स आहेत की ऑपॉर्च्युनिटीज पण वेगवेगळे आहेत. ते ठराविक प्रकारच्याच ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी ह्याच्यामुळेच तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल असं आता उरलेलं नाहीये. सो हा फॅक्टर त्याच्यात आहे आणि हे ग्लोबल आहे. तुम्ही इतके वर्ष अमेरिकेत होता, तिथं तर काम करताना कामाशी कामच असतं असं मी ऐकून आहे. म्हणजे 9 ते 5 काम करायचं ना, 9 ते 5 मध्ये कोण व्हॉट्सअप बघणार नाही, कोण वेळ घालवणार नाही, कोण गप्पाही मारणार नाही. काम करतील आणि मग 5ला काम बंद करतील. मग त्यांचा कामाशी संबंध तुटला. इतकं चांगलं वर्क कल्चर किंवा इतकं चांगलं म्हणायचं का नाही मला माहित नाही, पण इतकं डिफाईन्ड वर्क कल्चर परदेशात असताना तिथं ही कॉन्सेप्ट येण्याचे, त्याच्याबद्दल लेख येण्याचे, ते US मध्ये येत आहेत, ते जर्मनीत येत आहेत, युरोपमध्ये येत आहेत, ते अगदी मिडल ईस्टमध्ये येत आहेत. असं काय घडलंय तिथं की तिथं पण ही कॉन्सेप्ट ला ट्रॅक्शन मिळतंय? तिथं घडण्याचं कारण की जे काही इकॉनॉमिक सिच्युएशन आहे किंवा स्टॅगफ्लेशन ज्याच्याविषयी आपण आधी बोललो होतो, तर याच्यामुळे ती कॉम्पिटिशन वाढते आहे आणि टिकून राहण्याची आणि त्याच्यामध्ये स्पर्धेला तोंड देण्याची. तर हे जरी ते अमेरिकेमध्ये किंवा इन जनरल वेस्टमध्ये आपण म्हणू की कामाच्या वेळेला कामच करणे आणि ते अत्यंत निगुतीने करणे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आणि मग त्याच्यानंतर घरी जो वेळ द्यायचा, विकेंडला द्यायचा, तो सेपरेट करणे. तर हे एवढं पुरेसं होत नाहीये कॉम्पिटिशनमध्ये आणि इकॉनॉमिक सिच्युएशनमध्ये. आणि त्याहीमुळे असं झालंय आणि व्हरायटी ऑफ जॉब्स जे आता ओपन आहेत दोन्हीकडे, भारतात आणि भारताच्या बाहेर, यामुळे मला वाटतं हे घडतंय. आणि त्यामुळे परदेशामध्ये हे घडण्याचं कारण हे प्रिडॉमिनंटली स्पर्धेला तोंड देण्याचा आलेला कंटाळा आणि त्याची जाणीव जी कोविड काळामध्ये झाली त्यामुळे होत आहे. दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आणि त्यामुळे कोविड आणि बर्नआउट हे 2 फॅक्टर्स एकदम डॉमिनंट आहेत क्वाएट क्विटिंग या प्रकारात, की ज्याचा रिस्पॉन्स म्हणून आता लोक क्वाएट फायरिंग पण करायला लागलेत. क्वाएट फायरिंग याचा अर्थ की ऍक्च्युली नोकरीवरनं काढून टाकायचं नाही, पण परिस्थिती अशी निर्माण करायची की त्या एम्प्लॉईला असं वाटलं पाहिजे यापेक्षा मी स्वतः रिझाईन करतो, सोडून देतो काम. म्हणजे उदाहरणार्थ पगार बरेच वर्ष किंवा महिने वाढवायचा नाही, काम एवढं प्रचंड द्यायचं की त्याच्या खाली तो किंवा ती दबून गेलं पाहिजे, किंवा त्याचं कौतुक करायचं नाही, किंवा पुरेसा सपोर्ट द्यायचा नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्या माणसाला इतकं कंटाळा येतो की तो म्हणतो की जाऊ दे, मला नोकरीच नको, आणि म्हणून त्यांनी रिझाईन करायचं. याचे बाकी काही व्यावहारिक त्याचे भाग आहेत. उदाहरणार्थ त्यांनीच जर सोडलं तर त्याला सेव्हरन्स पे वगैरे द्यायची गरज नसते, हा एक त्यातला भाग आहे. पण क्वाएट क्विटिंग करणाऱ्या लोकांवर क्वाएट फायरिंग होतंय हे अधिक प्रमाणामध्ये दिसतंय. आणि दोन्ही अर्थातच कंपन्यांच्यासाठी आणि व्यक्तिशः लोकांच्यासाठी वाईटच आहे. सर, मला याच्या आर्थिक सामाजिक इम्प्लिकेशन्स वरती जाण्याच्या आधी असं विचारायचं की हे इथिकली चुकीचं नाही का? म्हणजे उदाहरणार्थ मला एखादं काम आवडत नाही तर मी ते सोडून द्यावं. जर का एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, की इकॉनॉमी आहे, मी तिथंच सतत छोटं छोटं काम करून कंपनीचे पैसे का घेतोय, त्यांच्यावरती बर्डन का होतोय,
आणि मग यातलीच काही लोक कदाचित मून लाइटिंग करून अजून प्रॉफिटरिंग करतात. हे एम्प्लॉईजच्या दृष्टीनं अनइथिकल नाही का? आणि दुसऱ्या कंपन्यांनी मग अशा माणसांना का काढायचं? मुळात अशी माणसं घेतली म्हणजे ही त्यांचीच माणसं शोधायची चूक नाही का? आणि मग त्याच्यावरचा खर्च, त्यांना होणारं मानसिक टॉर्चर, असं कंपन्यांच्या दृष्टीने इथिकली एक प्रकारे चुकीची गोष्ट. तर हे सगळंच इथिक्समध्ये न बसणारं घडतंय का आणि याचा विचार होत नाही का? सो एथिक्समध्ये यातलं दोन्हीमध्ये बसत नाही असं माझं तरी मत आहे की क्वाइट क्विटिंग इटसेल्फ इज नॉट ए व्हेरी गुड आयडिया. आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून सुद्धा कंपन्यांनी क्वाइट फायरिंग करणे हे टॉक्सिक आहे. यांनी कुठल्याच साईडचं भलं होईल असं नाहीये. इनफॅक्ट क्वाइट क्विटिंगच्या बाबत असं एक छान वाक्य मी वाचलं की इफ यू आर डुईंग क्वाइट क्विटिंग ऑन अ जॉब यू आर ऍक्च्युअली क्वाइट क्विटिंग ऑन युअर लाईफ. मला ते पटलं वाक्य. आणि बहुधा ते पटलं यासाठी की ते माझंही मत आहे. ओरिजिनली स्वतःचं माझं मत ते आहे की जे तू मगाशी म्हणलास की जर तुम्ही तुमचं आवडतं काम करत असाल तर तुम्हाला 3 तास झाले हे कळतच नाही. तुम्हाला वाटतं अर्धाच तास झाला. आणि असंच करण्यात मजा आहे असं माझं मत आहे. तुम्हाला जर उलटं झालं की तुम्ही केलंय अर्धाच तास काम पण वाटतंय की 3 तास झाले तर काहीतरी गडबडच आहे मुळात. तर यापेक्षा क्वाइट क्विटिंग या दिशेने जाण्याच्या पेक्षा जर तुम्हाला एखादं काम आवडत नसेल तर ते तुम्ही तुमच्या मॅनेजरशी ओपनली बोलणे आणि तो सुसंवाद कंपनीमध्ये असणे दोन्ही साईडने हे महत्वाचं आहे. इनफॅक्ट एंगेजमेंट हा जो प्रकार कंपन्यांच्या मध्ये खूप कॉन्शियसली पाहायला जातो किंवा निदान असा एक प्रयत्न असतो तो आता लोएस्ट पॉइंटला आहे असे पण रिपोर्ट्स आहेत. आणि फोर्ब्सने असा रिपोर्ट दाखवलाय की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एंगेजमेंट ऑफ एम्प्लॉईज हा जो अत्यंत क्रिटिकल मुद्दा आहे. त्यांचे टेक्निकल स्किल्स तर आहेतच पण एंगेजमेंट की व्हाय आय एम डुईंग सर्टन वर्क इन द कंपनी, तर त्याचा पर्पज आहे त्याच्यातला जो हेतू आहे तो जर का त्यांना क्लिअर नसेल तर त्यांचं नुसतं मेकॅनिकल रोबोट सारखं काम होईल आणि दॅट इज नॉट गोइंग टू बी हेल्पफुल. तर ते आपल्याला असं दिसायला लागेल की क्वाइट क्विटिंगचं जे मूळ कारण आहे की मला मुळात आवडत नाहीये तर मी कशाला उगीच झडझडून काम करू, त्याचा एनिवे काही रिस्पॉन्स नाहीये, त्याच्याबद्दल काय फार चांगलं काम केलं तर गडचिरोलीला पाठवणे या प्रकारासारखं की जर चांगलं काम करतोय तर त्याच्यासाठी शाबासकी मिळण्याच्या ऐवजी शिक्षाच मिळते. तर इट इज इन अ वे क्वाइट फायरिंग. गडचिरोलीला पाठवणे म्हणजे क्वाइट फायरिंग आहे की सरकारचा हा एक तुम्हाला असलेला संदेश आहे की यू आर नॉट रिअली नीडेड, पण म्हणजे आम्ही तुम्हाला काढत नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही सोडून द्या. किंवा काही मला तर वाटतं काही राजकीय पक्ष आपल्याकडे आहेत भारतात असे की जे आता क्वाइट क्विटिंग मोड मध्येच आहेत. त्यांनी जे काम करायला पाहिजे त्यांचं जनसंपर्क वाढवायला पाहिजे ते करतच नाहीयेत आणि ते अगदी बेअर मिनिमम जेवढं लागतं तेवढं त्यांनी करणे म्हणजे क्वाइट क्विटिंगच आहे असं माझं मत आहे. त्यामुळे फक्त खाजगी क्षेत्रात आणि आता म्हणजे कामाच्या जागी असं होतंय असं नाही. इन जनरल इट्स अ फिलॉसॉफी. तर त्या फिलॉसॉफीच्या ह्याच्यामध्ये मला ते अनएथिकल मला स्वतःला वाटतं, पण त्याचे दुसरे काही कंगोरे असू शकतात याची मला जाणीव आहे. पण क्वाइट क्विटिंग किंवा क्वाइट फायरिंग हे माझ्या मते अनएथिकल आहे आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे एंगेजमेंट आहे आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे खुला संवाद असणे. आणि हे कंपनीमध्ये दोन्ही साईडनी व्हायला पाहिजे की मला हे काम आवडत नाहीये तर मी अजून 1-2 महिने मी हे करू शकीन, पण मला दुसरं माझं आवडतं काम तुम्ही दिलं तर अधिक चांगलं असं म्हणण्याचा ओपननेस एम्प्लॉईकडे पण पाहिजे आणि ते ऐकण्याचा ओपननेस मॅनेजरकडे पण पाहिजे. तर हे मोठ्या कंपन्यांमध्ये सहज शक्य असतं पण लहान कंपन्यांच्या मध्ये दुसऱ्या अर्थाने सहज शक्य असतं कारण मग तिथे पटकन निर्णय क्षमता असते. तर हे करता येणं शक्य आहे, ते केलं जात नाहीये म्हणून या प्रकारची टॉक्सिसिटी ही वर्क एन्व्हायरमेंटमध्ये येते असं मला वाटतं. सर, आपण क्वाइट क्विटिंग काय आहे, ते कसं घडतंय, का घडतंय सगळं समजून घेतलं, पण मुद्दा हा येतो की याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय आहेत? तुम्हाला ते काय होत आहेत आणि काय होतील असं वाटतं? क्वाइट क्विटिंग किंवा क्वाइट फायरिंग याचा अर्थ क्लिअरली क्वांटिफाय जो केलेला आहे त्याच्यामध्ये एक एम्प्लॉई या प्रकारामध्ये जाणे याचं किमान त्या माणसाच्या वर्षाच्या पगाराच्या दुप्पट डायरेक्ट नुकसान एका दिवसामध्ये कंपनीला होणे असं आहे. आणि ते म्हणजे खूपच मोठा नंबर आहे तो. त्या माणसाचं वार्षिक उत्पन्न जो पगार आहे त्याच्या गुणिले 2 एवढा आर्थिक फटका एका दिवसात त्या कंपनीला बसणार आहे. त्यामुळे आर्थिक फटका तर आहेच. प्रोडक्टिव्हिटी इज ॲट द लोएस्ट लेवल आत्ता. आणि त्या प्रोडक्टिव्हिटी लो असण्याचं एक महत्वाचं कारण ट्रॅफिक होतं पूर्वी. आता ते ट्रॅफिक कोविडच्यामुळे फारसं राहिलेलं नाहीये किंवा लोक आता एवढा प्रवास करत नाहीयेत, पण आता त्याच्याऐवजी हे आलेलं आहे की जेवढ्याच तेवढं काम करणे, अंगाला लावून न घेणे, फार मनावर न घेणे, चिलपिल करणे अशा टाईपमध्ये, आणि त्यांनी प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे. तर हे सगळे आर्थिक तोटे
व्यक्तिशः लोकांना आहेत, कारण त्यांना पगार मिळत नाहीयेत पुढचे, किंवा ॲडिशनल जे इन्सेंटिव्ह आहेत ते मिळत नाहीयेत. आणि व्यक्तिशः म्हणायचं झालं तर मला वाटतं की तुम्ही समजा क्वाइट क्विटिंग करत राहिलात आणि शेवटी भीक नको पण कुत्रा आवर म्हणून कंपनीने काढून टाकलं, त्यांना पण पर्याय उरला नाही आणि त्यांनी काढून टाकलं, तर सेव्हरन्स पे मिळेल, पण तुमची पुढच्या जॉबच्या साठी असणारी जी एक शिफारस तुम्हाला लागते, अर्थातच कोणीही आधीच्या कंपनीला कॉन्टॅक्ट करतं की हा माणूस कसा काम करत होता, त्याच्याबद्दल जर सांगण्यात आलं की हा काही विशेष झटझटून काम करत नव्हता आणि त्याच्यामध्ये फारसे देर इज नो फायर इन द बेली, असं जर सांगितलं तर तुम्हाला पुढच्या जॉबवर पण परिणाम आहे, मिळणार नाही कदाचित. जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे तेव्हा मिळणार नाही. असे सगळे आर्थिक भाग आहेत. आणि सामाजिक जर त्याच्या अंगाने बघायचं झालं तर हे मगाशी जे मी वाक्य म्हटलं की ही फिलॉसॉफी सगळ्याच जीवनाच्या क्षेत्रामध्ये यायला लागली की जमलं तर करून बघू, नाहीतर आहेच, असं जर ते कॅज्युअल अप्रोच झाला तर, आणि किंवा कशामध्ये तरी आपल्याला खूप विश्वास आहे, आपल्याला काहीतरी नीट करायचं आहे ह्याच्याबद्दल कन्व्हिक्शन आहे आणि म्हणून मी जीव ओतून काम करीन, सर्वस्व अर्पण करून काम करीन, ते कुठलंही काम असू दे, मग ते सामाजिक, राजकीय, तुमचं वर्क प्लेस, हे जर उरलंच नाही आणि क्वाइट क्विटिंग सगळीकडेच यायला लागलं तर इट इज अ डिग्रेडेशन. आणि त्यामुळे एथिकल भाग जाऊ दे, इव्हन प्रॅक्टिकली मी म्हणेन की त्याच्यामध्ये आपल्याला डाऊनवर्ड स्पायरल आहे ते. सर, गेल्या 1 वर्षामध्ये थिंक बँक वरतीच आम्ही जॉब मार्केटच्या सगळ्या सायकलवरती जवळपास एपिसोड केले. पहिल्यांदा ते एम्प्लॉईज मार्केट होतं, कारण डिमांड जास्त होती, अचानक डिजिटलायझेशन वाढलेलं, नॉलेज इकॉनॉमीला किंमत आलेली, त्यामुळे त्याचं प्रेशर उलट्या अर्थानं एम्प्लॉयर्सवर होतं की आता पगार खूप वाढत आहेत, एकदम 100% 200% राईज मिळते आणि अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, म्हणजे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. इव्हेंच्युअली अगदी काही महिन्यापूर्वी अशी सगळीकडूनच चर्चा व्हायला लागली की मंदी येते, भारतात कदाचित वेळ लागेल किंवा येणारच नाही, पण परदेशात येते, त्यामुळे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या पहिल्यांदा स्टार्टअप्समध्ये इश्यू झाला, मग इतर कंपन्यात होत आहेत, त्यामुळं अचानक ते एम्प्लॉयर्स मार्केट झालं की आता पैसेच नाहीत, त्यामुळं एम्प्लॉयर चूज करतोय, हाईक्स कमी झाल्यात आणि मग त्याच्यात ग्रेट रेझिग्नेशन, क्वाइट क्विटिंग. तर असं दिसतंय की या सगळ्या सायकल्स येत राहतात, कधी डिमांड जास्त असते, कधी सप्लाय जास्त असतो आणि यातनं एक इक्विलिब्रियम येतो. तर ह्या लॉंग टर्म थॉट प्रोसेसमध्ये की जेव्हा असे सायकल्स येत जातात, तेव्हा जो कुठला व्यक्ती, जो कुठला आपला व्ह्युअर हा एपिसोड बघत असेल, त्यानं या क्वाइट क्विटिंगकडे कसं बघावं, त्यानं या लॉंग टर्म सायकलकडे कसं बघावं आणि स्वतः कसे निर्णय घ्यावे? हा, तर मला असं वाटतं की हा जो मुळामध्ये क्वाइट क्विटिंग आणि त्याचा डायरेक्ट परिणाम म्हणून क्वाइट फायरिंग जे होत आहे, तर त्याचं मूळ कारण आपण बघितलं की बर्नआउट आहे. म्हणजे ज्याला मी एका वेगळ्या प्रकारे कामातिरेक असं म्हणेन की कामातिरेक झाल्यामुळे लोकांना भयंकर असं वाटतं की नकोच आहे, आणि म्हणून त्यांनी आता हे एक भारतीय ह्याच्यामध्ये आपण एक नवीन कामसूत्र तयार करतोय की ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की क्वाइट क्विटिंग करूया. तर हा त्याच्यावरचा उपाय आहे असं मला वाटत नाही. याच्यावरचं सगळ्यात चांगलं सोल्युशन जे आपण आधी 1-2 वेळेला सुद्धा बोललेलो आहे ते म्हणजे की कंटिन्युअस लर्निंग आणि त्याचं ऍक्च्युअल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करताना एन्जॉईंग व्हॉट यू आर डुईंग. तर हे जे लर्निंग बाय डुईंग हा जो पार्ट आहे आणि कंटिन्युअस लर्निंग आणि अपग्रेडेशन आणि अपस्किलिंग आणि सतत आपल्याला किमान 2 ठिकाणी आपण शिक्षण घेत राहणे. आता सुद्धा म्हणजे जे एकात्मिक महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालय याच्याबद्दल जे NEP 2020च्या अंडर आलंय, तर दॅट इज द लॉंग टर्म सस्टेनेबल सोल्युशन की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक विषय आपल्याला आवडत असतात, त्याच्यामध्ये किमान 2 किंवा 3 विषयांमध्ये आपली एक्सपर्टीज आपण डेव्हलप करत राहणे. आत्ता जॉब आपल्याला आवडत असू दे आणि उत्तम जमत असू दे, तो पुढे टिकणार नाहीये अशी एक शक्यता आपण गृहीत धरून की त्यावेळेला क्वाइट क्विटिंग करायला लागू नये किंवा क्वाइट फायरिंग कंपनीला करायला लागू नये, म्हणून आत्तापासूनच ज्याला स्ट्रॅटेजिक मूव्ह टॅक्टिकलपेक्षा असं आपण जे म्हणतो ते केलेलं सगळ्यात चांगलं असं मला वाटतं. आणि हे सर्वच म्हणजे कामाच्या जागी आहे, शिक्षणाच्या मध्ये आहे आणि मी म्हटलं तसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेलं असणं हे केव्हाही चांगलं राहील, त्याच्यासाठी अपस्किलिंग करणं वुड बी द राईट सोल्युशन. सर, शेवटचा प्रश्न की जसं आपण म्हणालो की जे आवडतं तेच काम करायला मिळणं ही रेअर स्पेसिस असतात किंवा अभ्यासही असं सांगतो. तर ज्या व्यक्ती अशा आहेत की ज्यांना काम आवडत नाहीये, ठीक आहे, ते कंटिन्युअस लर्निंग करतील, ते प्रयत्न करतील अजून पुढे जायचा, पण कधी ना कधी ही भावना येतच राहील. तर
पॅशनच्या अनुषंगिक काम मिळावं किंवा पॅशन आणि काम हे कुठं ना कुठतरी जरा तरी जवळ जावं असं करता येणं शक्य आहे का, आणि त्या दृष्टीनं आजच्या तरुणाईनं कसे प्रयत्न करावे? मला ठामपणे असं वाटतं की असं करता येणं शक्य आहे. याचं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी असं नाही आहे की तुम्हाला ॲडमिशन मिळाली नाही किंवा ते तुमच्या गावात नाही आणि म्हणून तुम्हाला ते करता येत नाही. हे तर आता शक्य नाही. याविषयी आपण आधी बरेच वेळा बोललो आहोत आणि बाकीचेही काही थिंक बँकचे कार्यक्रम याच्याविषयी झालेले आहेत. तर त्यामुळे आता ओपन लर्निंग आहे किंवा ऑनलाईन लर्निंग आहे किंवा तुम्हाला आता ऑफिशियली 2 डिग्री करता येणार आहेत ॲज लॉंग एज दे आर नॉट क्लॅशिंग, हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे हा त्याच्यावरचा एक ठाम आणि ठोस मार्ग आहे. आणि मला एक विवेकानंदांचं वाक्य, हा तू प्रश्न विचारतोयस म्हणून आठवतं, की त्यांनी असं म्हणलं होतं की यू शुड डू व्हॉट यू लाईक, बट इफ यू कांट देन यू शुड लाईक व्हॉट यू डू. हे त्यांचं एक फेमस वाक्य मी कधीतरी लहानपणी वाचल्याचं मला आठवतंय. तर त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर जर आपल्याला असं वाटलं की पर्यायच नसेल, तर म्हणून क्वाइट क्विटिंग करण्यापेक्षा यू शुड मेक एव्हरी सिन्सिअर एफर्ट टू लाईक व्हॉट यू डू, इवन इफ ओरिजिनली दॅट इज नॉट युअर पॅशन. तर हे इकिगाई वगैरे सगळं छान आहे, परंतु हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणताना कमी अधिक प्रमाणामध्ये लोकांना यश मिळेल हे लक्षात ठेवून कामच न करणे किंवा ते एन्जॉय न करणे हा त्याच्यावरचा सोल्युशन असू शकत नाही. आणि म्हणून अपस्किलिंग हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि तो सस्टेनेबल आहे असं मला वाटतं. केळकर सर, तुमचे खूप खूप आभार. नवी कॉन्सेप्ट आहे. कदाचित काही जणांना ही कन्सेप्ट पण या व्हिडिओमुळे कळेल. काही जण असा विचार करत असतील पण त्याला क्वाइट क्विटिंग म्हणतात हे त्यांना कळेल, किंवा काही जणांना या सगळ्यातनं कसं सामोरं जायचं हेही समजेल. आपण एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांची बाजू सांगितलीत आणि या ट्रेंडबद्दल थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांना सजग केलं. त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.